मैत्रिणींना तुम्हाला आता माहिती लग्न सीझन छान असे चालू झालेले आहेत आणि तुम्हाला एखाद्या लग्नाला जायचं आहे आणि चेहऱ्यावरती अजिबात ग्लो नाही आहे, पूर्ण चेहरा असा डल झालेला आहे. अशा वेळेस काय करायचं आपल्याला मात्र सुचत नाहीये. तर चेहऱ्यावरती छान असा इन्स्टंट ग्लो हवा असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त 2 स्टेप्स फॉलो करायच्या आहेत आणि त्या स्टेप्स कोणत्या आहेत आणि कशा करायच्या आहेत, कधी करायच्या आहेत ते आपण लगेच बघणार आहोत. प्रथम हॅलो, मी किरण, वेलकम टू एनके क्रिएशन आयडियाज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून मी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या चेहऱ्यावरती छान असा इन्स्टंट ग्लो हवा असेल तर आपल्याला छान अशा ह्या ज्या 2 स्टेप्स आहेत त्या छान अशा आपल्याला रात्री फॉलो करायच्यात. ह्या ज्या स्टेप्स आहेत ना त्या स्पेशली आपल्याला रात्री फॉलो करायच्यात. त्याचं कारण सांगते की आपण जर ह्या स्टेप्स रात्री फॉलो केल्या ना तर चेहऱ्यावरती छान असा ग्लो येण्यासाठी तितकीच छान अशी मदत होणार आहे आणि तुम्हाला कुठलाही खर्च करायची गरज नाहीये. अगदी घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत ना अगदी सहजपणे उपलब्ध असतात. सहजपणे म्हणजे आपल्या घरात ह्या वस्तू असतातच असतात आणि घरातल्या वस्तूंपासूनच आपल्याला छान असा इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती आणायचा आहे, जेणेकरून मस्तपैकी आपल्याला लग्नामध्ये छान असं 4 चौघांमध्ये छान असं उठून दिसायचं आहे. सो स्टेप 1 मध्ये आपण पाहणार आहोत स्क्रबिंग. आता स्क्रबिंग मध्ये कसं काय करायचं ते आपण लगेच पाहणार आहोत. तर इथे मी जे आहे ना मस्त 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. शक्यतो मिक्सरमध्ये वाटून घ्या, जेणेकरून तो खरबडीत असेल ना स्क्रबसाठी बेस्ट आहे. आणि इथे 1 चमचा हनी घेतलेला आहे. तसंच मी रोज वॉटर ॲड केलेलं आहे. जसं लागेल तसं रोज वॉटर ॲड करायचं आहे आणि छान असा आपला हा स्क्रब रेडी होणार आहे. तुम्हाला माहिती आहे व्हाईटनिंगचं काम जे आहे स्किनला ब्राईट करण्याचं तांदळाचं पीठ करतं. तसंच मधामध्ये सुद्धा तितके छान असे गुणधर्म आहेत आणि रोज वॉटरसुद्धा चेहऱ्याला छान असं थंडावर मिळवून देण्यासाठी तसंच चेहऱ्याला छान असं पिंकिश ग्लो आणण्यासाठी छान अशी मदत होते. सो आपला स्क्रब जो आहे ना अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. छान असं 2 ते 3 मिनिटं ना चेहऱ्यावरती लावून छान असं स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन वगैरे सगळी पूर्णपणे निघून जाते. चेहऱ्याला छान असं ग्लोईंग करण्यासाठी तसेच चेहरा छान असा उजळ होण्यासाठी छान अशी मदत होते. सो स्क्रबिंग तितकाच महत्त्वाचा पार्ट आहे. आठवड्यातून तुम्ही 1-2 वेळा सुद्धा अशा पद्धतीने स्क्रबिंग केली तरी बेस्ट आहे. आणि फक्त एक चेहरा मी छान असा वॉश करून घेतलेला आहे आणि फक्त एका वॉशमध्ये बघू शकता चेहरा जो आहे ना पहिल्याच स्टेपमध्ये चेहरा इतका मऊ झालेला आहे, इतका छान असा गुळगुळीत लागत आहे ना. तुम्हाला काय सांगू, स्वतःलाच तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही नक्कीच छान असं ट्राय करून बघा. आणि आपल्याला दुसरी स्टेप फॉलो करायची आहे ती म्हणजे आपल्याला छान असा हा पॅक लावायचा आहे. सो पॅक कसा बनवायचा ते आपण लगेच पाहूयात. तर आपण इथे पॅक बनवण्यासाठी 1 चमचा मुलतानी माती तसंच ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आणि सोबतच मस्तपैकी आपण इथं विटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे. डायरेक्ट विटॅमिन ई आपण अप्लाय केलं तर आपल्या चेहऱ्यावरती हार्शेस होऊ शकतात. सो आपण इथे मिक्स करून लावणार आहोत आणि खूप छान असा याचा बेनिफिट मिळणार आहे. चेहरा जो आहे आपला उजळ होण्यासाठी, छान ग्लो दिसण्यासाठी मुलतानी मातीचा सुद्धा तितका छान असा यूज होणार आहे. तर इथे मी छान असा हा पॅक जो आहे ना पूर्णपणे चेहऱ्याला छान असं लावून घेणार आहे आणि मिनिमम आपल्याला छान असा हा पॅक जो आहे ना 10 मिनिटं छान असं मस्तपैकी वाळू द्यायचं आहे. आणि मस्तपैकी जो पॅक आहे ना वाळताना आपल्याला अजिबात बोलायचं नाही. आपली स्किन जी आहे ना अशी टाईट होते आणि सो छान असं आपल्याला पॅक लावता छान असं मसाज सुद्धा करू शकतो आपण. पॅक लावता छान असं चेहऱ्यावरती मसाज करा, जेणेकरून हलक्या हाताने म्हणजे चेहऱ्यावरचं छान आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते सुद्धा छान असं होतं. सो चला मी जे आहे ना पटापट जे आहे छान असं पॅक आधी लावून घेते आणि मस्तपैकी छान असं 10 ते 15 मिनिटं ठेवून आपण छान असा कोरडा झाल्यावरती आपण पॅक जो आहे छान असा धुवून घेणार आहोत. तर इथे हा जो पॅक आहे ना आपल्याला चेहऱ्यासोबतच मानेवरती सुद्धा लावायचा आहे. तर मानेवरती सुद्धा जे आपल्याला डस्ट वगैरे आहे ती छान अशी निघून जाते आणि छान अशी आपली मान सुद्धा छान अशी चुकचुकीत होते. सो बघा इथे मी 10-15 मिनिटं जो आहे पॅक ठेवला होता आणि मस्त वाळल्यानंतर छान असा हलक्या हाताने पाणी लावून छान असा मसाज करत छान असं धुवून घेतला आणि आफ्टर रिझल्ट बघू शकता. चेहरा इतका सुंदर दिसत आहे, इतका ग्लोईंग करत आहे आणि हात फक्त चेहऱ्यावरतून फिरवलं ना इतकं स्मूथ वाटत आहे ना काय सांगू. तुम्ही सुद्धा छान असं हे फील घेऊ शकता आणि मला आफ्टर रिझल्ट तुम्ही मला नक्कीच मेसेज करून सांगा की तुम्हाला हा जो रिझल्ट आहे कसा वाटला. आणि त्यानंतर बघा छान असं मी आता मॉइश्चरायझर क्रीम लावत आहे, कारण की आता मला झोपायचं आहे. सो ही जी स्टेप आहे ना रात्री करा स्पेशली, म्हणजे तुम्हाला सकाळी कुठे लग्नाला म्हणा कुठल्या कार्यक्रमाला म्हणा जायचं असेल ना तुमच्या चेहऱ्यावरती खूप छान असं नॅचरल ग्लो येणार आहे. तर ही स्टेप जी आहे ती तुम्हाला कशी वाटली, कसा वाटला तुम्हाला हा रिझल्ट मला नक्की शेअर करा. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूया अशा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.